हॅलो, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग. खूप खूप दिवसानंतर खूप छान व्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. खूप दिवसांनी व्लॉग येतोय आपण, व्लॉग करतोय आपण. तर हा व्लॉग असेल, तुम्ही थंबनेल बघूनच आला असाल की कळालं असेल तुम्हाला कसला व्लॉग आहे. आपण कुठेतरी फिरायला चाललोय. तर चला बघूया. आपण ऑन द वे आहोत. पनवेलमधून जस्ट बाहेर निघालोय. तर स्टे ट्यून. आपला प्रवास बघूया आपण कुठे जातोय, कोणते कोणते लोकेशन कव्हर करतोय. स्टे ट्यून. तर आता पोचलोय आपण शेडूंगच्या टोल नाक्याला. गेले 15-20 मिनिटं आम्ही अडकलोय. आत्ताशी जवळ आलो. टोलच्या खूप ट्रॅफिक आहे, कारण इथून खूप पुणा हायवे पण आहे. तर तिकडे जाणारे खूप लोक आहेत तिथे. म्हणजे किती रिस्क घेतात ना लोक बघा, घाई घाई. तर आता आपण चौकला आलोय आणि कर्जतच्या दिशेने लेफ्टला टर्न घेतोय, कारण आपण कर्जतला चाललो. तर तिथे पण दिसते ट्रॅफिक. तर एवढं जास्त नाहीये, जाऊ शकतो. सगळेच लोक सुट्ट्या वगैरे आहेत, तर रिसॉर्ट वगैरे साठी येतात. काय झालं नाही, ठीक आहे. ते बघा किती ट्रॅफिक आहे. खूप गाड्या दिसतात. तर इथे कर्जत रोडला आपण थोडं स्नॅक्स कोल्ड्रिंक्स घ्यायला थांबलोय. तर बघू शकता इथे खूप जास्त नाहीये ट्रॅफिक, पण आहे तेवढं नॉर्मल ट्रॅफिक आहेत. लोक जात आहेत येत आहेत, जाऊ शकतो. पण नेहमीपेक्षा जेव्हा आम्ही लास्ट टाइम एकदा आलेलो तेव्हा इथे पूर्ण असं रिकामा रोड, फटाफट जायला मिळत होतं. पण आता कशा सुट्ट्या आहेत, पुरा लॉंग वीकेंड आहे, तर लोक जात आहेत. अजूनही जातात. एकामागे गाड्या आहेत. तर थोड्या वेळातच आपण पोहोचू आपल्या रिसॉर्टला. स्टे ट्यून. तर आता आपण पोहोचलो आहोत राज कॉटेजला. असं काहीच एंट्रन्स आहे. इथून मागे पूर्ण त्याचं कॉटेज रिसॉर्ट जे आहे ते आहे. असं काहीतरी एंट्रन्स आहे. आपण पार्किंग करून जाऊया पुढे. तर आपण आता एंटर केलेलं आहे राज कॉटेजमध्ये. सकाळीच त्याच एंट्रन्सच्या आतल्या म्हणजे मागच्या साईडला असं वाटतं आहे. बघूया. हे त्यांचे रूम्स आहेत. इथे पार्किंगची जागा आहे. अच्छा, ती आधी जी होती ती रेस्टॉरंटसाठीची पार्किंगची जागा असेल. इकडे असे रूम्स आहेत. इथे पूल आहे मोठाच्या मोठा, म्हणजे 2 पूल आहेत. इथे एक आहे आणि थोडा आतल्या साईडला जो दिसत नसेल मला, स्लाइड्स आहेत आणि रेन डान्स पण आहे तिथे. म्हणजे इव्हिनिंगला वगैरे चालू होत असेल मे बी. गाडी इथे पार्क केली. आता रूममध्ये जाऊया आपण. बघूया, रूमचं टूर घेऊ. हा राज कॉटेज मधला वरचा पाटी, म्हणजे हा जरा डोंगरावर आहे. मगाशी आपण बघितलं तो इथे खाली होता. हे कॉटेज टाईप आहेत. त्यांचा रिव्ह्यू मी तुम्हाला नंतर देईन. आता इथे लोकांसमोर कशाला बोलायचा त्यांचा रिव्ह्यू.
सिक्रेटमध्ये देईन तुम्हाला रिव्ह्यू मी. रूममध्ये एंटर केलेलं आहे. इथे वॉर्डरोब आहे छोटा. हा वाला वॉशरूम आहे. वॉशरूम तुम्ही अजून बघितलं नाही आहे. हालत वॉशरूम आहे. TV बेड असं काही आणि मेन व्ह्यू हा आहे बाल्कनीचा. मला तर ॲक्च्युली हाच एकच प्लस पॉईंट वाटतोय की इथून व्ह्यू चांगला आहे. बस इव्हिनिंगला छान वाटेल या व्ह्यू वरपासून. तर कॉटेजचं बुकिंग आमचं 3000चं बुकिंग होतं आणि प्लस जर तुम्हाला मील हवा असेल ते पण एक ब्रेकफास्ट आणि एक लंच और डिनर असं होतं. ते 4000मध्ये होत होतं. सो आम्ही ओव्हरऑल 4000चं बुकिंग केलं. आणि इथे येऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं दिसते आय डोंट हॅव एनी आयडिया, बट मला खूप मोठी डिसअपॉइंटमेंट झाली आहे. पण आता आमच्याकडे ऑप्शन नाही आहे की त्यामुळे आम्हाला घ्यावं लागलं. ते ऑप्शन नाही आहे ऑन द स्पॉट. तिथे कुठे सगळे बुकिंग फुल होते. कारण की इथे बघा सगळे रूमची कंडिशन इन द सेन्स खूप खराब आहे. इथे बघू शकता. तुम्हाला क्लिअर दिसते की नाही काय आयडिया नाही, पण रूमची कंडिशन पण खराब आहे. इथे पडदे वगैरे खराब आहे. पण आम्ही केलं होतं बुकिंग गोवाई बिबोवर. तिथे खूप क्लीन आणि नीट सगळे होते. ते जे लोकेशन आहे आजूबाजूचं स्विमिंग पूल आणि स्लायडिंग वगैरे पण सगळ्या क्लीन होत्या. पण आता त्याची कंडिशन खराब दिसते. आय थॉट इट्स अ बिग स्कॅम आहे मोठा. आणि इथे फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरला आहे ना हॉल आहे, म्हणजे लग्नासाठी देतात. विदाऊट AC आहे आय गेस. तो लग्नासाठी देतात. सो ते मेन आहे इथे. पण फोटोज चांगले वाटले आणि त्याच्यामुळे आम्ही बुकिंग केलं. आणि इथे आल्यावर खूप मोठी डिसअपॉइंटमेंट झाली. पण असो आलो आहे, केलं आहे बुकिंग, तर आपण एन्जॉय करूया. तर इथे सीन दिसायला तसं छान आहे. हा एवढाच पोर्शन मला खूप आवडला की तुम्हाला बाल्कनीमधून खूप छान व्ह्यू आहे. सो आलो एक दिवसासाठी, तर एन्जॉय करूया. गेले पैसे आता काही करू शकत नाही आपण. फक्त गोवा बिवरनं जिथून आम्ही बुक केलेलं तिथे रिव्ह्यू टाकू, जसं आम्हाला एक्सपिरियन्स आला आहे तसं. चलो मग आपण पुढे काय करू, पूलमध्ये जाऊया आपण थोड्या वेळाने. सगळ्यात जास्त डिसअपॉइंटमेंट कशासाठी झाली तर याच्यासाठी मी होप्स ठेवलेले की ॲटलीस्ट संध्याकाळी तरी लाईटिंग असेल. पण हे बघ असं भेटलं आहे मला. गुड मॉर्निंग व्यू ट्विंकल चर्च. वाव. चला तर मंडळी, आपण आता चेकआउट केलेलं आहे. म्हणजे चेकआउट खूप आधी केलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला एक एंगेजमेंट वगैरे अटेंड करायची होती. ते अटेंड करून चाललो आहे. इव्हिनिंगसाठी मी शूट करणार होती, पण सगळा मूड ऑफ झाला. कारण की इव्हिनिंगला जे मी तुम्हाला लोकेशन दाखवलं तिथे एकही लाईट वगैरे काही नव्हतं. त्याच्यामुळे असं मी फोटो क्लिक केले. व्हिडिओ काढायचा बिलकुल मन नव्हतं माझं, म्हणून मी फक्त फोटो क्लिक करून व्हिडिओमध्ये टाकेल जे आहेत आता ते. पण फोटोज बिलकुल मूड ऑफ झालेला आहे माझा. आणि ॲक्च्युली मी व्हिडिओ पण पोस्ट नव्हती करणार. हाफ व्हिडिओ शूट झाल्यानंतर जेवढे डिसअपॉइंटमेंट झाले त्याच्यानंतर व्हिडिओ शूट पण करणार नव्हते आणि पोस्ट पण करणार नव्हते. पण तुम्हाला अवेअरनेस देण्यासाठी की तुमच्यासोबत असं नाही व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी फक्त मी पोस्ट करते. की कारण त्यांनी ऑनलाईन जे फोटोज पोस्ट केले होते ते खूप जुने 3-4 वर्षापूर्वीचे होते. तसं आत्ता काही नाही आहे.
होतं, म्हणजे असं बोलू शकत नाही की त्यांनी फेक फोटो टाकले. त्यांचा आधीचे फोटो आहे. त्याच्यानंतर ते रिसॉर्ट मे बी ते बोलत होते बंद झालेलं, मग आता जस्ट ओपन झालंय. तरी पण तुम्ही, आणि आता अमेनिटीज नाही आहेत जास्त, पण तुम्ही चार्ज तर करताय ना, 4,500 5,000 चार्ज करताय तुम्ही. तर त्याप्रमाणे अमेनिटीज नाही तर ॲटलिस्ट काहीतरी तुम्ही सप्लिमेंट द्यायला पाहिजे त्याच्यासाठी. आणि त्यांचं बोलणं पण असं होतं की कुठल्या याने ते आपल्याला कन्व्हिन्स करतात ते पण आम्हाला समजत होतं. आम्ही त्यांच्याशी बोललो. पण ठीक आहे, मी व्हिडिओज जेवढे असतील माझ्याकडे ते टाकेल तुम्हाला, नाहीतर जे फोटोज काढलेत ते पण टाकेल. आम्ही रिव्ह्यूमध्ये पण टाकलंय त्यांच्या. सो तुम्हाला पण अवेअर राहण्यासाठी की नेक्स्ट टाइम तुम्ही जर प्लॅन करत असाल तिथे जायचा किंवा कोणत्याही रिसॉर्टला जायचा, तर तुम्ही क्रॉस चेक वगैरे सगळं करून बघत जा. त्यांच्या फोटोवर, जे वेबसाईटवर फोटो असतात त्याच्यावर 100% विश्वास नका ठेवू. कारण आम्ही पण रिसॉर्ट वगैरेला जातो, पहिल्यांदा नव्हतो गेलो, पण आमच्यावर पण हे असं पहिल्यांदा झालंय की अशी फसवणूक बोलू शकतो आपण. ते आमच्यासोबत नाही, तिथे येणाऱ्या सगळ्या गेस्ट सोबत तेच झालेलं. सगळेच डिसअपॉइंट होते. आम्हीच असं नाही, सगळेच डिसअपॉइंट होते की कुठे आलोय करत. सो बी अवेअर. तर आपण पोहोचू थोड्या वेळात पनवेलला. असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.